नमस्कार मित्रांनो, सुप्रियाज किचनमध्ये आज तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गाजरच्या हलव्याची रेसिपी, जे तुम्ही घरच्या घरी अप्रतिम स्वादिष्ट रुचकर बनवू शकता। तर गाजरचा हलवा म्हटला की तो सर्वांनाच खूप आवडतो, लहानापासून मोठ्यापर्यंत। आणि आज आम्ही गाजरच्या हलव्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत त्याच्यामुळे तर हा हलवा खूपच हेल्दी होणार आहे। तर वाट कसली बघूया, चला सुरुवात करूया रेसिपीची। आता तुम्ही इथं बघू शकताय की मी हलव्यासाठी काय काय साहित्य वापर केलेला आहे। याच्यासाठी मी घेतलेला आहे 1 किलो गाजर, स्वच्छ धुवून घेतलेला आहे, 1 बीट घेतलेला आहे, त्यासोबत पाव लिटर दूध आहे, परत साखर घेतलेली आहे लहान वाटी, ड्राय फ्रूट्स, वेलदोडे, किशमिश। गाजरचा हलवा करायसाठी मेहनत तर खूप लागते, पण त्याची जी चव असते ती खूपच स्वादिष्ट असते। तर चला सुरुवात करूया। आधी सर्व गाजर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्याच्या वरची जी परत आहे ती काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता गाजर आता एकदम क्लीन झालेले आहेत। आता आपल्याला हे गाजर किसून घ्यायचे आहे। किसताना हात भरपूर दुखतात, पण त्याच्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो। त्याला छोटे छोटे पीसमध्ये कट करून मिक्सरला सुद्धा ग्राइंड करू शकतो। आता इथं तो गाजर आहे पूर्ण बारीक झालेला आहे आणि हा जो बीट आहे हा बीट सुद्धा आपल्याला किसून घ्यायचा आहे। इथं तुम्ही बघू शकताय। आता मी एक कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तूप घातलेलं आहे। तूप गरम झालं की त्याच्यामध्ये जे किसलेलं गाजर आहे ते घालायचं आहे। हे जे गाजर आहे ते आपल्याला चांगलं कढईमध्ये हलवून घ्यायचं आहे, ज्याकरता हे खाली लागू नये। तुम्ही बघू शकताय की मी ह्याला वारंवार हलवत आहे आणि जे किसलेलं बीट होतं ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। ह्या बीटमुळे हलव्याला खूप छान कलर येतो। आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे। तुम्ही बघू शकता हलव्याला किती सुंदर कलर आलेला आहे। याच्यामध्ये ॲडिशनल बाहेरनं कलर घालायची काही गरज सुद्धा नाही आहे। आता आपण ह्याच्यामध्ये दूध आहे ते मिक्स करणार आहोत। दूध आता घातल्यावरती आपल्याला पूर्ण मिश्रण जे आहे व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे, ज्यामुळे हे एकजीव होईल। आणि 10 मिनिटासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटानंतर ते काढायचं आहे। तुम्ही बघू शकताय खूपच सुंदर दिसत आहे। आता मी ह्याच्यामध्ये वेलची पूड घालत आहे, साखर घातलेली आहे। हे सर्व मिश्रण एकत्र करत आहे। कंटिन्युअसली आम्हाला हे हलवायचं आहे। आता मी ह्याच्यामध्ये ॲडिशनल फ्लेवर आणण्यासाठी इथं दुधाची साय घातलेली आहे। दुधाच्या साईमुळे आपला हलवा दाटसर होतो, ज्याच्यामुळे ह्याचा स्वाद सुद्धा खूपच छान होतो। तुम्ही बघू शकताय की हा हलवा किती थिक झालेला आहे आणि कलर सुद्धा खूपच अप्रतिम आलेला आहे। हलवा आता आपल्याला कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, का आपल्याला लक्ष द्यायचं आहे की हे खाली चिकटू नये कढईला। ड्रायफ्रूट शिवाय तर हलवा पूर्ण होतच नाही, त्यासाठी मी 1 चमचा तूप घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स जे आहेत, जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही चांगले प्रकारे भाजून घ्यायचे आहेत।
प्रकारे भाजून झाल्यानंतर आपल्याला ते हलव्यामध्ये मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता की टेक्स्चर किती सुंदर आलेलं आहे आणि हे खायला सुद्धा माझ्या लाडक्या मुलीला तर हे खूपच स्वादिष्ट आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.